गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण गेल्या वेळेस आज हिस्ट्रीचं बघणार आहोत. गेल्या वेळेस आपण बघितलं की 5.3 आपलं कंप्लीट झालेलं होतं. सो टुडे वी हॅव लर्न टू 5.4 कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ सोशल रिफॉर्मर्स. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे समाज सुधारक. या समाज सुधारकाने कोणकोणते बदल केले ते आज आपण बघणार आहोत. सर सय्यद अहमद खान. फर्स्ट ऑफ ऑल सर सय्यद अहमद खान. सगळ्यात पहिल्यांदा सय्यद अहमद खान. He was born in 1817 in Delhi. He was fluent in Urdu, Persian, Arabic and English. He had edited N.A. Akbari, a book about Emperor Akbar's administrations, protestations for the right of entry of the Parvati temple in Pune. Administrations, sorry. Then सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये झाला आणि दिल्लीला झाला. एकदम मस्तपैकी छानपैकी भाषा बोलत होते. कोणते? उर्दू, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी भाषा ही चांगल्या प्रकारे बोलत असत ते. आईनी अकबरी, अबुलफैज सम्राट अकबरच्या प्रशासनाच्या पद्धतीवर लिहिलेला ग्रंथ रिटन बाय अबू फजल establishes scientific society for Muslims. Members of society were scholars of history. Since a political economy in 1369, he went to England. After returning from England, he founded a Mohammedan Anglo Oriental College in 1875. बघा, त्यानंतर या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं होतं. संपादक होते त्या ग्रंथाचे. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र यांचा अभ्यास ते मोस्ट ऑफ करत असत. याचा अभ्यास ते करत असत. त्याशिवाय इन 1869 he went to England. After returning, Free England be founded ओरिजिनल कॉलेज. एक मिनिट, अक्षर जरा मोठं करतो बाळांनो. सो 1869 he went to England. After returning from England, he founded a Mohammedan Anglo Oriental College in 1875. त्याच्यानंतर ते इंग्लंडला गेले. इंग्लंडवरून आल्यानंतर त्यांनी 1875 मध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना केली दिल्ली येथे. He started a periodical entitled Mohammedan Social Reformer. He worked for the propagations in modern education, sciences, technology. त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये, नंतर या कॉलेजचं रूपांतर करून त्यांनी काय केलं, त्याचं अलीगड आज युनिव्हर्सिटी आहे, अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं रूपांतर केलं. त्याच्यानंतर अहमद खान यांनी मोहम्मद सोशल रिफॉर्म या नावाने एक नियतकालिक सुरू केलं स्वतःचं. त्याच्यामध्ये मॉडर्न एज्युकेशन म्हणजे आत्ताचं अत्याधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान याचा पुरस्कार त्यांनी केला होता. देन ताराबाई शिंदे. तुम्हाला माहिती असेल ताराबाई शिंदे. शी वॉज बॉर्न इन 1839. शी रोड अन एसे कंपेरिंग एक मिनिट, मध्ये काय काय येत राहतं. Essay comparing the situation, easy comparing with the situation woman and man. In this essay she wrote about a woman's right. She expressed her thoughts very upfront manner. She did not just stop discussing about the reformers, the widow remarriage, women education, obligation of sati, but proceeds to a demand a gender equality. Considering the time frame is an essay, it was indeed very brave step. She was the first Indian woman to change the patriarchal system. She opined that a religious system supers women because the religious are created by man. Mahatma Phule justified her thoughts by giving a resolute
रिसॉल्यूट आन्सर हर क्रिटिसिस. बघा, त्याच्यानंतर ताराबाई शिंदे, अतिशय महत्त्वाची व्यक्ती बोललात तुम्ही. यांचा जन्म 1839 मध्ये झाला. स्त्री पुरुषांची तुलना याच्या विरोधात त्यांनी बरंच काही लिहिलं. त्याचा निबंधच लिहिला. निबंध म्हणजे काय, 2 पानाचा नव्हता, बराच मोठा निबंध म्हणजे बराचसा मोठा लेख अशा स्वरूपात त्यांनी लिहिलेला होता. समजलं, लेख स्वरूपात त्यांनी लिहिलेला होता. त्याच्यानंतर मध्येच काही ना काही येत राहत. एक मिनिट हा बाळांनो. त्याच्यामध्ये त्यांनी विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सतीप्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन त्यांनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी सुद्धा आपल्या निबंधातून केली. त्याच्या व्यतिरिक्त हे या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचं होतं. पुरुष सत्तेला त्यांनी थेट आव्हान दिलं होतं आणि त्यावेळेस भारतातल्या पहिल्या महिला विचारवंत होत्या ज्यांनी अशा प्रकारचं कार्य केलेलं होतं. त्याच्यानंतर ताराबाईंच्या दृष्टीने सर्व नियम स्त्रियांचे दमन करणारा हा पुरुष आहे आणि हा पुरुषांनीच समाज निर्माण केलेला आहे आपल्या सोयीनुसार, असं त्यांचं मत होतं. परखडपणे बोलायच्या त्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचं समर्थन केलं आणि त्याच्यावर टीका केली. ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर टीका केली बघा, ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा ताराबाई शिंदे यांच्या बाजूने होते. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांच्यावरती बरोबर महात्मा फुले यांनी चोख उत्तर दिलं होतं, कशा पद्धतीत काय आहे आणि कशा पद्धतीत काय. then महर्षी विठ्ठल रामजी शिंदे he opened Marathi schools and schools for technical training in apparel. देवनार इन पॅरल देवनार इन सॉरी आज बरेचसे इंटरप्शन्स येत आहेत. मध्येच पाऊस जोरात येतोय, सारखे स्लायडिंग इकडे तिकडे करायला लागते. मध्येच थोडंसं लॅपटॉपमध्ये मॅसेज वगैरे येत आहेत, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतोय. सो schools of technical training parallel Devnar in the Mumbai under the umbrella of the depressed classes missions that was established by him. He worked to create public awareness about the issues affecting of the depressed classes like entry of temples, for example protestations for the right of entry in the Parvati temple in Pune, agricultural conference of the joint elected system of depressed classes. बघा, यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. कोणी? महर्षी शिंदे यांनी. आणि त्यांनी मुंबईतल्या परळ, देवनार या भागात तसंच पुणे येथे मराठी शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा काढल्या. पुण्यातील पर्वतीचं मंदिर माहिती आहे, पर्वतीचा डोंगर आजही फेमस आहे. पर्वती म्हणून विचारा ना, कोणालाही विचार पर्वतीला तुम्हाला डायरेक्ट गाड्या पण जातात. एक रमणीय स्थळ असं आहे, उंचावर असं डोंगराळ भागात आहे थोडंसं. परळ देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा, व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा काढल्या. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदार संघटना योजना या सगळ्यांचं त्यांनी जनजागरण केलं. अँड यू नो व्हेरी वेल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज अ डिटरमाइंड टू वर्क फॉर creating a society based on the principle of freedom, equality and fraternity. He began to movement for fighting the caste system and bring equality. He gave a message from the platform of Bahishkrit Hitakarni Sabha. Educated himself, get untied and fight a movement like the Satyagraha of the Chaudhar tank of Mahad. He asserted that the public water bodies should open all. He burnt Manusmriti, the book that was a source of social inequality in India. In 1930, he launched a Satyagraha to open a Kalaram temple in Nashik for a Karmveer Dadasaheb Gaikwad headed this Satyagraha. बघा, एक महान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती म्हणजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समता, बंधुता या तत्वावरती त्यांनी बराचसा जोर दिला होता. समाज उभारणी करण्याचं, बंधुता या तत्वावरती त्यांनी समाजाची उभारणी करण्याचं ठरवलं होतं. जाती संस्थेला विरोध केला होता. समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला होता. बहिष्करी इतिहासकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्या देशातील तरुणांना शिका, संघटित व्हा असा संदेश त्यांनी दिला होता. आणि त्याच्यातूनच संघर्ष कसा संदेश दिला, याच्यातूनच पुढे महाड येथील 14 त्या तळ्याचा सत्याग्रह झाला. सार्वजनिक पाणवठे हे कोणाच्या बापाचे नाही आहेत, हे असं ते बोलले नव्हते, पण सांगतोय मी तुम्हाला, कोणाच्या बापाचे नाही आहेत, तर हे सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे सगळ्यांना याच्यावर पाणी भरण्याचा हक्क आहे. फक्त ब्राह्मणांनाच नाही आणि फक्त पांढरपेशियांना नाही, तर सर्वांना याच्यावर पाणी भरण्याचा हक्क आहे. महाडचं 14 तळं त्यांनी खुलं करून दिलं. त्याशिवाय विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती हा भारतीय धर्म, आपल्या मराठी हिंदू धर्माचा मनुस्मृती हा ग्रंथ, याचं दहन केलं. कारण या मनुस्मृती या ग्रंथेमध्ये विषमता जास्त भरलेली होती. बघा किती डेअरिंग झाली त्यांची, आणि बरोबर होतं ते. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचं नेतृत्व आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलं होतं. वृत्तपत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतूट नातं होतं. जनजागरण करणे, लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिलं. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता अशी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून स्वतंत्र मजूर संघटना स्थापन केली. त्यांनी पंथ स्थापन केला. पुढे त्यांनी शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन्स पक्ष स्थापन केला. काय शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन्स हा पक्ष स्थापन केला. He began to publish over a newspaper named मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता. He formed an independent labor party for good futures of the working class. Later he formed a scheduled caste federation to continue the work of shaping a society based on equality. On 1956, along with the numerous followers, he got initiated to Buddhism. Among his contributions to most importance of the drafting of the constitutions of India. बघा आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पुणे शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बहिष्कृत भारत वगैरे, बरं ना, बहिष्कृत भारत या प्रकारचं, मूकनायक, जनता, समता या प्रकारचे स्वतःचे असे वर्तमानपत्र काढली त्यांनी. शेड्यूल कास्ट फेडरेशन्स याचीच पक्षाची स्थापना केली. समाज निर्माण, समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचा त्यांनी भर दिला. 1996 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांचं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कारण बौद्ध धर्म हा त्यावेळेस काय आजही श्रीलंका वगैरे मध्ये जा तुम्ही, बौद्ध धर्म हा सगळ्यात पवित्र ग्रंथ मानला जातो. काय केला आता, पवित्र ग्रंथ हा मानला जातो, त्याचा स्वीकार त्यांनी केला. त्याच्यानंतर येतं तुम्हाला डायरेक्ट आपण घेऊया, बाकीचे एवढे काही खास नाहीत, म्हणजे येत नाहीत परीक्षेला. डायरेक्ट आपण घेऊया राजर्षी शाहू महाराज. आणि म्हटलं वाटतं या धड्यातला हा एक शेवटचा टॉपिक असेल मे बी, राजर्षी शाहू महाराज. हो हो, इट्स द लास्ट टॉपिक ऑफ राजर्षी शाहू महाराज. सिलिसन यांच्याबद्दल पण येतं थोडक्यात. आज तुम्हाला यांच्याबद्दलचं टीप लिहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. ठीक आहे, लिहू शकाल ना आजच्या ह्याच्यामध्ये. बघा इकॉनॉमिक्सचं तुम्ही पाठवलेलं नाही आहे, इकॉनॉमिक्सचं पाठवलं आहे, त्या दिवशी ग्रामर होतं ना. ठीक आहे, ओके, कम टू द पॉईंट. राजर्षी शाहू महाराज शिवरायांच्या गादीचे वारसदार, कोल्हापूर संस्थानांचे संस्थापक. The ruler of the princely state of Kolhapur, Rajarshi Shahu Maharaj, supported Dr. Babasaheb Ambedkar's leadership while leading
while leading the non-Brahmin movement. The caste he made a public declarations, reservations, and press resolutions for free and compulsory primary education. He also very strongly opposed the customs of the roti bandi, then beti bandi, then व्यवसाय बंदी. He practicing occupations other than ancestral occupations of the caste. He made a law to interior caste marriage. People is a state where permitted close by any occupations. बघा, कोल्हापूरच्या संस्थानांचे प्रमुख श्री राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासह पाठिंबा दिला. राजर्षींनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायदा केला. त्यानंतर त्यांनी रोटी बंदी, बेटी बंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. म्हणजे कुणी कुठलाही व्यवसाय करू शकतो, कोणीही कोणत्याही प्रकारच्या धर्माच्या मुलीशी विवाह करू शकतो, मुलाशी विवाह करू शकतो, बरं ना, असं त्यांनी केलं. आंतरजातीय विवाह, संस्थानामध्ये कोणत्याही व्यवसाय, कुणालाही कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी त्यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये दिली. त्यावेळेस कसं परंपरागत व्यवसाय असेल, मुलांनी केला की बापाने केला की मुलांनी करायचा, मुलांनी केला की त्याच्या मुलांनी करायचं, असं असायचं. परंतु त्यांनी मात्र त्याला अजिबात स्थानच दिलं नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. संस्थानामध्ये कोणत्याही व्यवसायात कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. या सगळ्यामध्ये समाजसुधारकांनी या सगळ्यामध्ये all the social reformers created a positive features of the futures of the country. It was necessary to build a society with firm intellectual and rational base for obtaining freedom from the British rule. बघा, हा सगळ्या समाज सुधारणाकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज निर्माण करण्याचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणं आवश्यक आहे, हे त्यांना वाटलं. In the next lesson we are going to learn about the freedom movement of the Indians. भारतीयांनी युरोपीय वसाहतवादाविरुद्ध लढा कसा दिला याचा अभ्यास आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत. आणि इथे तुमचा हा पाठ संपला. हा छोटासाच भाग राहिलेला होता. हा छोटासा भाग हा संपला. बाकीचे मधले आहेत ना, कमलादेवी चट्टोपाध्याय वगैरे, हे येत नाहीत परीक्षेला, तरी पण तुम्ही एकदा ते वाचून काढा. बाकी काय ते एवढे महत्त्वाचे नाही आहेत, म्हणून ते मी घेतले नाही. ठीक आहे. आज तुम्हाला काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. कुठलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य पाठ करायचं आहे. दोन्ही पण टिपा पाठ करायच्या आहे. ठीक आहे. देअर सोशल वर्क. त्याच्यानंतरचा 6वा धडा फार मोठा आहे. जवळजवळ आपला बराच वेळ जाणार त्याच्यामध्ये. बरोबर 12-13 पानांचा धडा आहे. ठीक आहे. आपण नंतर घेऊया. या धड्याला नव्याने सुरुवात करूया, नवीनच्या वेळेस स्टार्ट करूया. ठीक आहे. राहिली आहे फी अनिकेतची. अनिकेत फीज भरा. गोरख या महिन्यात फीज भरा. ठीक आहे. आणि मला पाठांतर आजच्या आज पाठवा. धन्यवाद. थँक्यू.